राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत मुंब्रा रस्त्यावरील खड्डे, गुटखा जाहिराती आणि विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले। मुंब्रा नामांतराच्या मागणीवर आव्हाड म्हणाले की मुंब्र्यात ना हिंदू ना मुस्लिम ना शीख घाबरतात। मुंब्रा ऐतिहासिक शहर आहे, इथं दंगलींचा इतिहास नाही, सर्व समाजाचे सण एकत्र साजरे होतात। मुंब्रा देवीच्या नावावरूनच शहराचं नाव पडल्याचं सांगत आयोजकांनी आधी इतिहास जाणून घ्यावा असं त्यांनी म्हटले। रस्त्यावरील खड्ड्यांवरून हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याचं समर्थन करत रस्त्यावर खड्डे आणि खड्ड्यात महाराष्ट्र हे सर्वांना माहिती आहे असा टोला त्यांनी लगावलाय। गुटखा आणि तंबाखूच्या अप्रत्यक्ष जाहिरातींप्रकरणी कलाकारांना नोटिसा बजावल्याचं स्वागत करत कुठेतरी कोणीतरी काम करताना दिसते असं आव्हाड म्हणाले। भाजप शिवसेना वादावर टीका करताना दोन्ही पक्ष राज्याची सत्ता चालवताना एकत्र आल्याचं त्यांनी म्हटलंय। गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत त्यांनी ते दिवंगत असल्यानं अधिक भाष्य करणार नाही असं स्पष्ट केलंय। कोणीच घाबरत नाही, ना हिंदू घाबरतात, ना मुसलमान घाबरतात, ना शीख घाबरतात। मुंब्र्याच्या बरोबर टोकावरती जिथे मुंब्रा म्हणजे खरं म्हणजे सुरुवात होत असेल तिथे एक स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक शिखांची वस्ती आहे। कोणाला माहिती आहे का? रेतीबंदर नावाच्या भागामध्ये तिथे गुरुद्वारा आहे। कोणाला माहिती आहे? मुंब्र्यामध्ये अनेक वर्ष आगरी समाजाची, कोळी समाजाची शेती होती। मुंब्र्याला दंगलीचा इतिहास नाही, हे एक ऐतिहासिक शहर आहे। इथे पौराणिक मुंब्रा देवी कधी बसवली गेली काही त्याचं हे नाही। मंदिर डोंगरावर आहे। कुठल्याही मुंबईतल्या किंवा कुठेही झालेल्या दंगलीचा स्पर्श कधी मुंब्र्याला झाला नाही। इथे कोणाचंही वर्चस्व नसून इथे सामाजिक एकता आणि एकोपा कायम राखला गेला आहे। इथे शिवरायांच्या ची मिरवणूक निघते, इथे ईद मिलादुल नबीची मिरवणूक निघते आणि दोन्ही मिरवणुकांमध्ये सर्व समाज सहभागी होतात। इथे ईदही साजरी होते, दिवाळीही साजरी होते, होळीही खेळली जाते आणि जो सण ज्याचा आहे तो त्याचा सण साजरा करतो आणि सर्व समाज त्याच्यात समाविष्ट होतात, एकत्र येतात, आनंद घेतात। हे या शहराचं महत्त्व आहे। मुंब्रा देवीला इथले आगरी कोळी आई म्हणतात। त्या आईच्या नावावर मुंब्रा आईच्या नावाने मुंब्रा शहर आलं। नंतर जेव्हा ठाणे ते कल्याण ही रेल्वे सुरू झाली तेव्हा मुंब्रा स्टेशन झालं आणि त्या मुंब्रा स्टेशनला मुंब्रा देवीवरनं मुंब्रा हे नाव पडलं। हा इतिहास आहे। त्यामुळे हिंदूंनी काय म्हणावं आणि मुसलमानांनी काय म्हणावं हा प्रश्नच उद्भवत नाही। आपण महालक्ष्मी देवी म्हणतो का? महालक्ष्मी स्टेशनला जाता येता कधी इथला कुठलाही समाजाचा माणूस, मराठी, गुजराती, अमुक तमुक, हिंदू, मुसलमान, काही महालक्ष्मी देवी म्हणतात की महालक्ष्मी म्हणतात? त्यामुळे आयोजक स्वतः किती वर्ष मुंब्र्यात राहतात याचा तपास घ्यावा। याच्यात सहभागी झालेले लोक मुंब्र्यात किती वर्ष राहतात याचा तपास घ्यावा। जात, धर्म, वर्ग किंवा लिंगभेदाच्या आधारावर मी कधीही विक्टिम कार्ड खेळत नाही। माझा गुणवत्तेवर आणि बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास आहे असा पलटवार शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलाय। सोलापुरातील पत्रकार परिषदेत गोरेंवर दाखल गुन्ह्यांची जंत्री वाचल्याचा उल्लेख करत अंधारे म्हणाल्या की त्यातील एकही गुन्हा चुकीचा वाचला आहे का एवढंच गोरेंनी सांगावं। आपल्या वक्तव्यामुळे गोरेंचं पित्त खवळल्याचं सांगत त्यांना चुकीची माहिती देणारे लोक आजूबाजूला असल्याची टीका त्यांनी केली आहे। आदल्या दिवशी गोरे यांनी आपला ज्येष्ठ भगिनी असा उल्लेख केला आणि दुसऱ्या दिवशी अर्वाच्य शब्द वापरल्याचं सांगत अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली। गरज नसताना तुम्ही सुरुवात केले, शेवट आम्हाला करावाच लागेल असा इशारा देत गोरे यांनी शुद्धीवर राहून पत्रकार परिषद घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिलाय। मी जात, धर्म, वर्ग किंवा लिंगभेद या अर्थाने व्हिक्टिम कार्ड कधीही खेळत नाही। माझ्या गुणवत्तेवर आणि बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास आहे।
त्यामुळे बोलताना सुद्धा मी शब्दांची निवड फार काळजीपूर्वक करते. सोलापूर दौऱ्याच्या दरम्यान जी पत्रकार परिषद जयकुमार गोरेंच्या संदर्भात घेतली गेली त्यावर मी गोरेंवर दाखल असणाऱ्या एकूण गुन्ह्यांची जंत्री वाचली आणि ती अत्यंत संसदीय शब्दात वाचली. पण यानंतर गोरेंचं पित्त खवळणं अतिशय स्वाभाविक होतं. त्यात गोरेंना चुकीचं फिडिंग करणारे लोक त्यांच्या आजूबाजूला सगळे एजंट वजा दलाल सगळे जमलेले. आणि मग या लोकांनी जे सांगितलं ते गोरेंनी ऐकलं. वास्तविक जे गोरे आदल्या दिवशी माझ्या ज्येष्ठ भगिनी असा उल्लेख करतात तेच गोरे दुसऱ्या दिवशी मात्र अर्वाच्य शब्द वापरतात. मी म्हटलं ना की मी अजिबात विक्टीम कार्ड खेळत नाही. त्यामुळे गोरे, तुम्ही काय कॉप्या करून पास झाल्यासारखं जे काही बोललात ते तुम्हाला लखलाप. पण गोरे, मी ज्या गुन्ह्यांची जंत्री वाचली त्यातला एकही FIR मी चुकीचा वाचला आहे का एवढं फक्त सांगायचं. जे गुन्हे तुमच्यावर दाखल आहेत त्या गुन्ह्यांच्या कलमांमध्ये मी काही फेरफार केला आहे का यावर नक्की बोला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या संदर्भात जी मांडणी मी केली आणि त्यानंतर ज्या PIने आपलं नाव चार्जशीटमध्ये घेतलं नाही तो PI अजूनही त्याच पोलीस स्टेशनला कसा काय आहे आणि तो तुम्हाला गुरु का म्हणतो याची उत्तरं तुमच्याकडे असतील. गोरे, गरज नसताना सुरुवात तुम्ही केली त्यामुळे शेवट आम्ही करावाच लागेल. आणि होय, शुद्धीवर राहून पत्रकार परिषद घेत चला ना, बरं असेल. केज येथील विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी 21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. खासदार पुत्र सौरभ बजरंग सोनवणे यांना अटक करण्याची ही मागणी करण्यात आली. मोर्चाच्या नियोजनासाठी संत भगवान बाबा प्रतिष्ठान इथं समाज बांधवांची बैठक झाली. राज्यभरातून नागरिक सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी करण्यात आली. दरम्यान घुले कुटुंबियांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. विलास घुले यांच्या पत्नीनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर नातेवाईक आक्रमक झालेत. विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांनी राजकीय दुश्मनीचा राग माझ्या भावावर काढण्यात आलाय असा आरोप केलाय. CID तपास सुरू असूनही आरोपींना अटक होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. अटक होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आज 12 दिवस झालो माझी आई, माझ्या भावाची पत्नी आणि मी या ठिकाणी उपोषण करतोय. प्रशासनाकडनं ठोस पावलं उचलली जात नाहीत. नुसते आश्वासन देत आहेत आणि आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून सांगतायत. असा ठोस आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही. आज आम्ही इतक्या स्टेपला आलो की काल इतके हाल झालेत माझे. काल चक्कर आल्यानंतर माझ्या पायानं पण मला चालता येत नाही. माझ्या काहीच कुठलं म्हणजे असं शरीराचा साथ देणं गेलंय मला. सरकारला माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी तात्काळ कारवाई करावी आणि यांना सगळ्यांना अटक करावी. CIDचे काल अधिकारी आले होते, त्यांनी तुमच्याशी चर्चा पण केली. त्यांना काय सांगितलं आणि त्यांचं काय म्हणणं होतं? आमच्याकडे आताच तपास आलाय, आम्हाला वेळ द्या. मी त्यांना स्पष्ट सांगितलंय की तुम्ही अटक करा आणि त्यानंतर पुढील कारवाई करा. त्यांना एक काल पत्र होतं, ते पत्रही दिलंय. जो घटनाक्रम, कशी दुश्मनी चालू झाली, कुठून कशी दुश्मनी कुठल्या स्टेपला आली आणि ती माझ्या भावावर बेतवली. खून करायचा होता, दुश्मनी माझ्या संग होती तर माझ्या संगच खून करायला पाहिजे होता. माझा खून केला असता तर हरकत नाही, पण एक निष्पाप भावाचा याने बळी घेतलाय माझ्या. तो कुठल्या राजकारणात नव्हता. त्याचं हॉटेल, तो त्याचं घर आई वडिलांना सांभाळायचा. निष्पाप भावाचा बळी घेतलाय. यांना न्यायालयीन लढ्यातून कोणालाही सोडणार नाही मी. तुमची नशी काय दिसते? दुश्मनी मी राजकारणातनं गेली 3-4 वर्ष झालं. माझ्या मित्राची पत्नी इलेक्शनला उभा होती, त्यावेळेस मी त्यांना
विरोध केला होता आणि त्यांच्याबरोबर जे अनेक गटातले आरोप आहेत ते पण त्यावेळेस त्यांच्यासोबत बी माझे मतभेद झाले होते. तेव्हापासून त्यांनी ती दुश्मनी, त्याचा शेवट त्यांनी माझ्या महत्त्वाची गोष्ट, विलास घुलेचा खून होणार 53-54 दिवस झालं आणि त्या तपासात कुठल्याही प्रकारचं म्हणजे अजून कुठल्याही प्रकारची प्रगती नसल्यामुळं गेली 12-13 दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू आहे आणि या उपोषण करत असताना आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. ते विलास घुलेच्या पत्नीने परवा दिवशी 20% केलं तरीही शासनाला त्याची जाग आली नाही. त्यामुळं काल बहुजन समाजाच्या वतीने काल भगवान प्रतिष्ठान या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आमदार नारायणजी मुंडे होते, चंद्रकांत सानप होते, अशी अनेक मंडळी होती. ह्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून येत्या 21 तारखेला राज्यव्यापी मोर्चा बीड जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलं आहे. त्याचं ठिकाण आहे छत्रपती स्टेडियम, ते जिल्हाधिकारी कार्यालय. अशा प्रकारची काल घोषणा सगळ्याच्या माध्यमातून केलेली आहे आणि सगळेजण स्वतःच्या खर्चाने स्वतः या बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोक, लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या गोष्टीकडे अजूनही गांभीर्याने घ्यावं. जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक करावी. त्यांना पोलीस बंदोबस्तचा विषय आहे, शासनाची काही मदतीचा विषय चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जर शासनाने विचार नाही केला तर येत्या 21 तारखेला 100% मोर्चा निघणार आणि लाखोच्या संख्येने निघणार. आणि हेही सांगतो की जे जे काही घडेल याला प्रशासन शासन जबाबदार असेल. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करतो, मंत्री महोदय साहेब, गृहमंत्र्याला आवाहन करतो की या ठिकाणी गेली 13 दिवसापासून आमरण उपोषण आहे. वय वर्ष 60 वर्ष त्याची आई आहे, 22 वर्षाची त्याची पत्नी आहे आणि 30 वर्षाचा भाऊ आहे. हे एवढे जण आमरण उपोषण करत असताना शासनाने कुठल्याही प्रकारचं याच्याकडे गांभीर्याने बघितलं नाही. म्हणून आता रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे. आता पहिला मोर्चा असेल, त्याच्यानंतर जे जे घडेल त्याला शासन जबाबदार असेल. मी खास करून मला माझं अगदी मन भरून आलंय. मला प्रत्येक वेळी मुंडे साहेबांची आठवण येते. आज मुंडे साहेब जर असते तर मला वाटतं ह्या बीड जिल्ह्यात कधी जातीवाद झाला नसता. हे माझं स्पष्ट भूमिका आहे आणि हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. ही माझी अगदी म्हणजे खरंच साहेब तुम्ही असतात तर मला वाटतं ही वेळ आमच्यावर आली नसती आणि उपोषण सुद्धा करण्याची वेळ आली नसती. आम्हाला माहिती आहे तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळाला असता. मुंडे साहेब. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली. विधिमंडळातील प्रलंबित आश्वासनांचा मागोवा घेण्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आलाय. 2023 ते 2025 मधील आश्वासनांचा बॅकलॉग दूर करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या उद्योगांना चालना देण्यासह औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. MIDCतील खड्ड्यांबाबत प्रशासनाशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय. सिद्धिविनायक मंदिराच्या जीर्णोद्धारात भाविकांची गैरसोय होऊ नये तसंच खाद्यपदार्थातील रसायनांचा वापर होत असल्यास कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मुंब्रा नामांतरणाचा निर्णय ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन घ्यावा असं अहिर म्हणाले. गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत संजय राऊत यांनी केलेली चर्चा अयोग्य असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मराठा आरक्षणावर सरकारनं सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन करत राज्यातील काही आमदारांमध्ये राजकीय भवितव्याबाबत संभ्रम असल्याचं त्यांनी नमूद केलंय. की न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नाराजगी लोकप्रतिनिधींची आणि विशेषतः ज्या भागातल्या लोकांनी प्रश्न मांडलेले आहेत त्यांची होती. आणि म्हणून आता यावेळी माननीय सभापती महोदय आणि आम्ही दोघांनी मिळून एक डॅशबोर्ड तयार केलेलं आहे. जे डॅशबोर्डच्या मध्ये ज्यावेळी सभागृहामध्ये एक आश्वासन दिलेलं असेल आणि ज्याला आपण वेगवेगळे म्हणतात, ते आश्वासन असेल, 93ची सूचना असेल, लक्षवेधी असेल, तर ते इमिजिएटली त्या डॅशबोर्डवरती ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. आणि त्याचा जर प्रश्नाची उत्तरं जर विभागाच्या माध्यमातून जर आली मग ती संख्या कमी होत जाते. काल परवा मी ज्यावेळी 2 विभागाचा आढावा विभागनिहाय जर घेण्याचं काम केलं, त्यामध्ये नगरविकास, गृहनिर्माण या सर्व घेतलं. तर त्याच्यात आमचा प्रयत्न असा आहे की ही
बॅकलॉग जो आहे तो निघून गेला पाहिजे. कारण 2023 काय 24, 25 हे जे आश्वासन आहेत त्याची पूर्तता झालेली नाहीये. अर्थात त्याची संख्या 1, 2, 3 जरी असली तरी देखील ती 100% व्हायला पाहिजे. त्याची कारणवश आपण समजून घेण्याचं काम केलं आणि त्याचा एक भाग म्हणून आज एक छोटीशी बैठक होती इंटरनल. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुट्ट्या आहेत लागोपाठ, म्हणून ती बैठक पण विधान परिषदमध्ये परत घेण्यात येईल. पण त्याचा आढावा पण आपल्या माध्यमातून माहिती पडावं. दुसरा, माननीय आमदार असतील, मुंबरेजी असतील, त्यांच्याशी संवाद साधण्याचं झालं. पालकमंत्री शिरसाट साहेबांच्याकडे सकाळी चहा आणि नाश्ता झाला. संघटनात्मक पण बाबी दोघांबरोबर चर्चा करण्यात आली. विशेषतः या जिल्ह्यामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक क्षेत्र आहे, कसे मोठ्या प्रमाणावरती कारखाने आणता येतील. मला आठवतं मी राज्याचा उद्योग मंत्री असताना पैठण असेल, बिडकीन असेल, आपण 5 स्टार इंडस्ट्रीज तयार करण्यामध्ये आपण दम झालं. पण त्यात इंडस्ट्री यायला पाहिजे ही जी भूमिका होती, त्यात पेप्सी सारखी कंपनी असेल, मॅट्रिक्स सारखी कंपनी असेल, ज्याला आपण MNS म्हणतो, मल्टीनॅशनल कंपनीज ज्याला आपण म्हणतो, हे आल्या. पण अजून कसं त्याच्यात आकर्षित करता येईल. आणि माझा कामगार क्षेत्राशी संबंध असल्यामुळे म्हणून उद्योग मंत्री या नात्याने आणि उद्योगशी क्षेत्र असल्यामुळे त्याही बाबतीतली चर्चा पालकमंत्र्यांबरोबर झाली की अजून उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पण लवकरात लवकर धोरण आपण जसं आता केलेलं आहे त्यात अजून काय भर घालता येईल का. नजीकच्या काळामध्ये उद्योग मंत्री, पालकमंत्री असं तिघं बसून सविस्तर चर्चा करण्याचा देखील निर्णय झालेला आहे. संघटनात्मक पण देखील जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी पण देखील आज स्वागत बापूंच्या कार्यालयामध्ये करण्याचं काम केलं, जे आमचे आमदार आहेत आणि खासदार आहेत. आणि आता शहरामध्ये आलोय, वेगवेगळे समाजाचे घटक, मी सामाजिक न्याय मंत्री असताना जे उपेक्षित समाजाची लोक आहेत आपल्याशी चर्चा झाल्यानंतर प्रत्येकांशी भेटणार आहे. मग तो गवळी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व लोकांचे जे जे काही विषय आहेत ते भेटायला आलेले आहेत, त्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहेत. कामगार क्षेत्राशी माझी संबंध असल्यामुळे काही कामगार क्षेत्रातली पण लोक आज मला आले. तर एकंदरीत शहरात आलो आणि शहरात आल्यानंतर या सर्वांना भेटणं गरजेचं आहे. आणि जसं त्यांना भेटणं गरजेचं तर तुमच्याबरोबर चहा घेणं पण गरजेचं आहे. या एकमेव भावनेतून आपल्याला सर्वांना आज रविवारीची सुट्टी असताना पण त्रास घेऊन इकडे निमंत्रण आणि आमंत्रित करण्याचं काम केलं. धन्यवाद. बोला. राजकीय प्रश्न आहे. आदित्य ठाकरे यांच्या चाकण MIDC दौऱ्यातून आमदार बाबाजी काळे निघून गेले, त्यामुळे चर्चेला होता. नाही, बाबाजी काळे हे त्या भागाचे आमदार आहेत. मला माहित नाही ते का निघून गेले, व्यस्तता करून बघून. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या भागाच्या आमदारांकडे तुम्ही जर खड्ड्याची पाहणी करायला जर गेलात तर त्या आमदारांचं पण निष्कर्ष हे तुम्ही जनतेसमोर आणताय का असा प्रश्न आहे. कारण अनेक वेळा काय होतो, आमदार पाठपुरावा करतायत, ते विरोधी पक्षातले आमदार आहेत, त्यांना निधी मिळत नाही अशी जी त्यांची वरड आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की आज उद्योग मंत्री जाऊन भेटून बोलणारच आहेत की पावसाळ्यामुळे ह्या ज्या छोटे छोटे खड्डेच पडलेले आहेत त्याची संख्या आता मोठ्या प्रमाणावरती होतोय. MIDC असेल किंवा असोसिएशन असेल ह्याचा संयुक्त रीतीने पत्रव्यवहार करून घेऊन ते खड्डे बुजवण्याची निधीची तरतूद पण करण्यात आली. कारण 2 भाग आहे. काही मी याचा संबंध माझ्याशी एवढा जवळचा आहे कारण मी पण उद्योग मंत्री होता आणि त्या भागातच मी संपर्क प्रमुख म्हणून राहिलेले. आणि बाबाजी काळे अत्यंत उत्कृष्ट रीतीने त्या पोटतिडकीने त्या विषयावरती आपण मांडतो. पण त्या मांडत असताना त्यांची प्रक्रिया चालू असताना आता नेत्यांनी येऊन जर पाणी केली तर त्यांचा अपयश पण दिसतोय ना त्याच्यामध्ये आमदारांचा. आणि म्हणून दिलीप मोहितेंनी जी टीका केली ती टीका रास्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यापेक्षा त्यांनी जो पाठपुरावा केला त्या पाठपुरावाच्या मागे राहून जर त्यांनी प्रशासनाशी चर्चेच्या माध्यमातून 2 हात केले असते किंवा शिष्टमंडळ जाऊन तिकडे घेऊन गेला असता तर झालं असतं, तर मला असं वाटतं अजून चांगलं झालं असतं आणि त्याला न्याय मिळाला असता. अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आजच संध्याकाळी 4 वाजता ऑनलाईन आणि उद्योग मंत्री स्वतः इंडस्ट्रीज लोकांशी बोलून मी आजच सकाळी त्यांच्याशी चर्चा या विषयावरती केली आणि ते देखील सोडवण्याचं काम ते करणार आहे. आणि बाबाजींच्या प्रयत्नाला यश येईल असं मला वाटते. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले, मात्र याला विरोध म्हणून त्याचे स्थानिक नागरिक आणि ठाकरेचे शिवसेना रस्त्यावर होतात. बघा कसं आहे की सिद्धिविनायकचं पुनर्बांधणी किंवा सिद्धिविनायकचं जीर्णोद्धार करायचं हा काय प्रस्ताव आता आलेला अशातला नाहीये. जिथे सदा सरवणकर साहेबांनी आता त्याला पाठपुरावा केला म्हणून त्याला यश जरी आला असेल, त्याला निधी जरी दिली असेल, पण या अगोदर पण देखील शासन ज्यावेळी इतरांचा होता तो प्लान त्यावेळी मंजूर झालेला आहे.
कुठेही देखील भक्तांची गैरसोय होणार नाही ही काळजी तर सरकारला घ्यावीच लागेल. पण मला असं वाटतं काहीतरी करून आपण असं काहीतरी लोकांची बाजू घेतो असं दाखवण्याचा काय जर प्रयत्न होत असेल तर मला असं वाटते पुढे जीर्णोद्धार जर काम झालं नाही तर जे भक्तांना जे मिळणारी ज्या सुविधा आहे तर तुम्ही बघता की अनेक गैरसोयी लोकांना एकाच प्रवेशद्वारामधून किंवा एकाच मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी अंगारकी संकष्टी असते तो होतात. आपल्याला बाहेरचा रस्ता बॅरिकेड करून त्यातून रस्ता तयार करावा लागतो. तर मला वाटते त्यात अडथळा निर्माण न करता चर्चेच्या माध्यमातून त्यांनी ती भूमिका मांडली पाहिजे असं माझं मत. ते मुंबईत नगरसेवक सचिन पाटील यांनी महापौरांना एक पत्र लिहिलं आहे. त्याचं म्हणणं आहे की बाजारपेठ आणि मंदिरांमध्ये पुस्तकात आर्माईन नावाचं एक रासायनिक पावडर मिळवलं जातं त्यामुळे लोकांच्या किडन्या वगैरे खराब. अत्यंत दुर्दैवी आहे मग जर असं असेल तर. आणि मला एक समजत नाही की त्यांनी पत्र लिहेपर्यंत का गरज आहे. प्रशासनाकडे ऑलरेडी नियम निकष कायदे आहेत त्या अंतर्गत उचित कारवाई त्यांनी करायलाच पाहिजे. कारण तुम्ही बघता की अनेक भागांमध्ये जो गाजर लाल कसं दिसेल, टमाटे लाल कसे दिसतील, फ्लावर कसे अजून सफेद दिसतील, असे काही रासायनिक टाकून घेऊन लोकांना आकर्षित करण्याचा धंदा काही लोक खूप अगोदरपासून करतायत आणि त्यावरती कारवाई करण्याचं काम महानगरपालिका आणि त्या खात्याने केलं पाहिजे. आरक्षण आणि संविधानाच्या रक्षणासाठी 1 सप्टेंबरला चलो मुंबई आंदोलन करण्याचं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय. महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनांनी मुंबईत सहभागी व्हावं असं त्यांनी सांगितलंय. मराठवाड्यासह राज्यातील ओबीसी बांधव दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर एकत्र येऊन मुंबईकडे रॅलीनं रवाना होतील अशी माहिती हाके यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुळावर येणाऱ्यांना विरोध करू असा इशाराही त्यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर बोलताना ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश झाल्यास सामाजिक न्यायाचा प्रश्न निर्माण होईल का याचं उत्तर अभ्यासकांनी द्यावं असं हाके म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापेक्षा तज्ज्ञ मोठे नाहीत असं सांगत दौंड नगराध्यक्षपदासह विविध प्रश्नांचा जाब सरकारला विचारण्यासाठी 1 सप्टेंबरला मुंबईत जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी, आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी, लोकशाहीचं संवर्धन करण्यासाठी या सर्व बांधवांनी मुंबईला 1 सप्टेंबरला यावं असं आव्हान मी या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी, एससी, एसटी बांधवांना करत आहोत. आज ओबीसी जात्यामध्ये आहे, एससी एसटी सुपामध्ये आहे. असं म्हणण्याचं कारण असं आहे की ओबीसी आज जात्यामध्ये आहे आणि एससी एसटी सुपामध्ये आहे. त्याचं कारण असं की एससी एसटी आरक्षणाला सुद्धा क्रिमिलियरची अट्ट लावायचं षडयंत्र या देशामध्ये लावलं जातंय. तेव्हा आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं असेल तर या सर्व मंडळींनी एकत्र आलं पाहिजे आणि या सरकारला, गुंग्या बहिऱ्याचं सोंग घेतलेल्या सरकारला, आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण न करणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईच्या दिशेने जात आहोत. मी दौंड नगरीमध्ये आहे. पाटसला त्याची सुरुवात होणार आहे, पाटसच्या टोल नाक्याला. मराठवाड्यातले 8 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागातल्या 4 व्हीलर या पाटसच्या टोल नाक्यावर येणार आहेत आणि इथून ऐतिहासिक अशा रॅलीला मुंबईच्या दिशेने आम्ही कूच करणार आहोत आणि मुंबईला जाणार आहोत. बीजेपीचे संस्थापक अभिजित तिपके यांनी जरांगे पाटलांची संभाजीनगरमध्ये भेट घेणार अशी माहिती समोर आली आहे. तर काय सांगाल, कशा प्रकारची ही असणारी भेट, काय माहिती? अभिजित तिपकेंना माझी विनंती असेल, तुम्ही आंदोलन करताय, तुमचं स्वागत, आम्ही तुम्हाला पाठिंबा वेळोवेळी दिलाय. पण आरक्षणाच्या आड जर कोण येणार असेल, आरक्षणाच्या मुळावर जर कोण उठणार असेल, संविधानाला न मानता हुकुमशहाची भाषा, शिवराळ भाषा जर कोण बोलणार असेल आणि ती जर त्यांना मान्य असेल तर त्यांनी या गोष्टींचा विचार करावा. अभिजित हा नवीन मुलगा आहे, जेनजी आहे. आम्ही आरक्षण वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या दीनदलितांची, आदिवासींची, भटक्यांची लढाई लढत आहोत. तेव्हा मनोज जरांगेंनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांना मान्य आहे का? ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर माझा शासनकर्ता जमात तिथं आली तर ही शासनकर्ती जमात त्या ओबीसी मध्ये उरणार आहे का? त्यांच्याबरोबर स्पर्धा करणार आहे का? आणि हा सामाजिक न्याय होणार आहे का? याचं उत्तर अभिजित तिपकेंनी पहिल्यांदा मनोज जरांगेंना विचारावं आणि मग त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं. आम्ही तर संविधानाची आणि लोकशाहीची भाषा बोलणारी माणसं आहोत आणि आमच्या मुळावर जर कोण येणारा माणूस असेल, भाषा बोलणारा माणूस असेल तर त्याला आमचा विरोध असेल. दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना समान हक्क, समान संधी आणि सन्मानानं जगण्याची संधी मिळाली पाहिजे. शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
येवला इथं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचं मोफत वितरण करण्यात आलं। राष्ट्रीय वयोश्री योजना आणि केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गत 980 लाभार्थ्यांना विविध सहाय्यक उपकरणांचं वाटप करण्यात आलं। यामध्ये व्हीलचेअर, श्रवण यंत्र, काठी, कुबडी, वॉकर, कमोड चेअर तसंच दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक सायकल आदी उपकरणांचा समावेश आहे। आतापर्यंत सुमारे 700 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून देण्यात आल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय। तसंच नाशिक जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर करण्यात आले। येवला उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी महिन्यातून एकदा शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। दिव्यांग बांधवांना दयेची नव्हे तर समान हक्क, संधी आणि सन्मानाची गरज आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त तसंच नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय लोकशाही वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपलं वक्तृत्व सादर केलं। स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं। यावेळी येणाऱ्या काळात देशाचं नेतृत्व राहुल गांधी करतील असा विश्वास खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय। तसंच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या। यापुढेही अशा प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात यावं अशा सूचना त्यांनी आयोजकांना दिल्या। नेतृत्व करतील असं नेमकं काय म्हणायचं? निश्चितच जे स्पर्धक आले होते त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून तर सांगितलेलंच आहे आणि त्यांना मार्गदर्शन करताना मी सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये देशाचं नेतृत्व आमचे नेते माननीय राहुलजी गांधीच करतील, हे येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होईल।